अंबाबाईचा छबिना निघाला निघाला पदवेचा चंद्रनामाला अंबाबाईचा छबिना निघाला पदवेचा चंद्रनामाला अंबाबाई. जरा रस्ता देना हो दानके परिवार. ऐका हो बाई, आपल्या कुलाचे का बाहेरचे? हा मग सांगतो ना, उलगाडा तोच करणार आहे मी. येऊ दे ना तिला आधी. उलगाडा पाहिजे का नको? अहो खेळ त्यांच्यावर चालणार आहे सर्व. येऊ दे घे. अंबाली पावली ग नेली ढोक लावली ग देवी आली पावली ग नेली ढोक पाहुणी. अंबाले पावणे गा नाही नाही ढोल लावले गो. अंबाले पावणे गा नाही नाही ढोल लावले गो. अंबाली पावली ग नेली ढोक लावली ग देवी आली पावली ग नेली ढोक लावली ग अंबाले पावणे गा नाही नाही ढोल लावले गो. अंबाले पावणे गा कोण आले? ती दानकेची नाही, पाहुणी आहे. पाहुणीचाच उलगाडा करायचे घे. कोण आल्या? कोण कोण आहेत? कोण आहेत? नावाची उलगडा. कोण आले? कोण कोण आहे? पाहुणी चालेल का तुम्हाला? पाहुणी चालेल तुम्हाला? हा बघा, तो जसा खेळाडू होता ना, ही पण बरोबर खेळाडू आलेली. मी सांगते का? माऊली कोण आल्यात? घे तुळजाभवानी. तुळजापूर शहर डोंगरावर मलाही चालेल, त्याचं कारण पण मी सांगेल. पाहुणी पण चालेल तुम्हाला दानकेला, चालेल का? पण मी बोलतो चालले तुम्हाला. हा घे. अंबागनाद ती नादती देवी नाद ती नादती अंबागनाथ दे नाद दे देवी नाद दे नाद दे. या बेके जगारा, या बेके जगारा. माऊली आनंदाने आल्यात का? हा आम्ही तुमचा साधा बोला मान देऊ का? जागेवर जाणार का? आल्या जागेवर जाणार का? आता कोण कोण बोला दानके मला नकोय, आम्हाला पाहुणी नकोय. कोण कोण बोलला? मी सांगतो त्याचं उत्तर, घाबरू नका काही. का बोलले? का ती पाहुणी आहे? मग मला सांगा, 70 वर्षापूर्वी तुमच्या कुलामध्ये पाहुणीचा मान दिला होता का? पाहुणी बसवली होती का कोणी? तुमची बहीण आत्या कोणी बसवली होती का वारी येणारी? अहो तुमची दानके परिवाराची लेखबाळ दुसरीकडे गेली, तिच्याकडे ती चाली, ही चाली. मग तिचा स्थानक होता का पहिला? हा लेखबाळच होती ना. वयस्कर कोण कोण आहेत? जीवदानीचा, तुळजाभवानीचा कोणी स्थानक तुमच्या धानकेच्या लेखबाल गेली होती, तिच्या अंगात यायचं का? आजी इकडे, आजी. म्हणून तर सांगतो ना, पण फुलदेव नव्हतं, माणसं तर होती ना. मग तुमच्या धानके परिवारामध्ये कोणत्या लेखबालीच्या अंगात यायचं? ती माहेरी आली होती का? तिथं स्थानक तिकडे मांडलं होतं का? धानके मंदिर आई मांडलं होतं का? तुमची कोणती नणंद म्हणा, कोणती अशी वयस्कर व्यक्ती म्हणा, तिच्या अंगात यायचं, तिचं स्थानक बसवलं होतं का?
तुमच्या अंगात यायचं का पहिलं? हा बोला. सांगा ना, माईक घ्या ना. हो क्लिअर ऐकू द्या सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांना शब्द द्या माईक. आई आई इकडे आपल्याला क्लिअर करायचे म्हणून क्लिअर मला सांगा का मी सांगतो. अहो काय ना आपल्याला क्लिअर करायचे. हिऱ्याचे आकाश काय बोला, मी बोलतो क्लिअर बोलू ना आपण, काय घाबरायचं त्याच्यात. गाडी क्रमांक MH04 MM2406 रस्त्यामध्ये लावलेली कारगाडी काढून घ्यायची. 2406 चालेल ना? ओके. हा? बोला ना स्वतः. तुम्हाला मुलं किती? लेकर 3. हिला किती लेकर? 3. बिना लेकराची कोण होती का तुमची? बिना लेकराची कोण होती का? तिच्या अंगात काय यायचं का? लिहून घ्या का पेनाने. स्थानक बसवले जीवदानीचं म्हणा, भावानीचं होतं का? पण अशी होती का? ती इथंच गेली, इथंच हे झालं तिचं. मग तिच्या मागे काय एलबूट होतं, काय होतं, असं काय होतं का? लिहून घ्या. दानक्यांच्या ह्याच्यातली बोलतो मी. तुमचा देवच नव्हता इथं, तर इथला तिथला नाही, पण त्यांच्या अंगात काही यायचं का? हा हा मग मी मध्ये तुम्हाला बोलली ना तेव्हा या परत. हा का मी सांगेल तुम्हाला. हा तुमचीच एक पण होती, तिच्याकडे होतं, तिला बसवलेलं होतं, काय होतं ते तुम्ही आठवा, मला सांगा. तिला ना आरतीचा मान द्यायला सांगा फक्त. द्या ना आरतीचा मान. खेळायचे का जायचं स्थानावर? केलर आणि स्थानावर जाणार. केलर आणि स्थानावर जाणार. केलर आणि स्थानावर जाणार का? हा काय आडनाव यांचं? कुठून आले त्या? वाडी. वाडीच. चला माऊली एक गजर द्या त्यांचा, त्यांना खेळू द्या. आई देवटी मुरली दे ग मला, तुला देतो मी वरभर कपडा, तुला देतो मी वरभर कपडा. आंबा वाकडा, आंबा तेलाचा बांधाव कपडा, आंबा वाकडा, आंबा तेलाचा बांधाव कपडा. अगं देवटी मुरली दे ग मला, तुला देतो मी वरभर कपडा. अगं देवटी. हो देवा, तुम्हाला पण आम्ही मान देऊ, पहिले त्यांना येऊ द्या. या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा लईच निराळी. हे मंगली मंगली रे बाबा बोलत मंगाली, मंगली मंगली रे बाबा बोलत मंगाली. हे राधा बडो मंगलनाथ, त्या गर्भगिरी पर्वतात. हे राधा बडो मंगलनाथ, त्या गर्भगिरी पर्वतात. त्याची माता लईच निराळी, त्याची माता लईच निराळी. अरे मंगली मंगली रे बाबा बोलत मंगाली, मंगली मंगली रे बाबा बोलत मंगाली, मंगली मंगली रे बाबा बोलत मंगाली. मंगली मंगली रे बाबा बोलत मंगाली, मंगली मंगली रे बाबा बोलत मंगाली, मंगली मंगली रे बाबा बोलत मंगाली, मंगली मंगली रे बाबा बोलत मंगाली. नाताना सांगितलं, मग कोणतं नात आलं ते विचारलंच ना आपण. विचारू का? हो विचार घ्या आम्हाला. बोला. जायचं मला मडी गावाला, काणी पणा झाला बरी गल्यावाला, काणी पणा झाला बरी गल्यावाला, कानी बना सदा मोठे देवाला, कानी बना सदा मोठे देवाला. उतारा गजडी दबाई गणी मनात मडिता, उतारा गजडी दबाई गण मध्ये मडिता, उंदरा गाजरे जवळ गणपती मडेदा, उंदरा गाजरे जवळ गणपती मडे. उतारा गजडी दबाई गणी मनात मडिता, उतारा गजडी दबाई गण मध्ये मडिता. उंदरा गाजरे जवळ गणपती मडेदा, उंदरा गाजरे जवळ गणपती मडेदा.
झोली भर के लाना बाबा गुरु ने मंगाया 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 गुरु ने मंगाई बाबा गुरु ने मंगाई गुरु ने मंगाई बाबा गुरु ने मंगाई बाबा गुरु ने मंगाई गुरु ने मंगाई बाबा गुरु ने मंगाई झोली भर के लाना बाबा गुरु ने मंगाई झोली भर के लाना बाबा गुरु ने मंगाई तेव्हा आनंदाने आलेत का आनंदाने आलेत का मग काय बोला की मला किती त्रास होतोय काय पालणूक करायची तुमची मला एक सांगा चला मी सगळ्यांना सांगेल पालणूक करीन देवा कानोबा देवा तुम्ही जर कायनात आलेत मग तुमच्या सोबतीला काय आहे? इथे काय आहे का तुमचं हा बस एवढंच आहे तुमचं द्याव द्याव चिमटा द्या झोली द्या बघू आपण काय करता झोली चिमटा तुम्ही जर बोलता पाल लोक नाही माझी ते नाही मग झोली आणि चिमटाचे का तुमचा महाराज फक्त झोली द्या चांगली होती त्याच्यात टाकून काय द्या चांगलं नाही मी जेव्हा काही गोष्टी बोलतोय ना तर तेवढंच द्यायचं पुढचं चाल करायची देवाला विचार ना आपण आलेत ना देव देवा चिमटा पण द्या ना द्या घ्या देवा घ्या ना काय पाहिजे घुमराची काठी द्याव त्यांना हे सोहरं तुमचं सर्व आहे तुमचं आहे का हे नाही तुमचं नका देऊ मग काय आहे तुमचं याच्यातलं बरोबर हा ते तुमचं आम्ही स्थान दिलंय तुम्हाला चिमटा आणि झोलीचे का तुमची बघा दानके परिवार तुम्ही देवांची सेवा कराल सांभाळ कराल का हो का नाही फक्त बोला तेव्हा ते हो बोलतात मग तुम्ही या कुणाचा सांभाळ कराल का कुणाचा सांभाळ करेल हा परंतु हा नशा चालते ना जास्त नाही नाही मला काय बोलतो माहिती का मी आधी विचारतो ते ज्याला खायचं प्यायचं तो भाग नंतर मी ते नाही तुम्ही देव आलेत ना मला पहिले सांगा ही झोली तुमची आहे हे चिमटा तुमचं आहे बरोबर आहे हा झोली चिमटा तुमचा आहे बरोबर ती बहीण पण बोलते भाऊ माझं आहे मग देवा तुमचं शस्त्र काय कुठे आहे माझी हा दिली ना आम्ही छडी पण दिली गाडी नाही लागत मग चमचम छडीचा बघा मराठा अभ्यासानुसार मी सांगतोय तुम्हाला सर्वांना बाकी मंडळी आहे पण दाखवते झोली झोली नाथांना एक शक्तीचं प्रतीक मानलं जातं आणि चिमटा ही शक्तीचं प्रतीक मानलं जातं जेव्हा नाथ भटकत भटकत जायचं त्यावेळी देवांना पाणी म्हणा त्यांचं अन्न म्हणा ते झोलीमध्ये ठेवण्यासाठी किंवा भिक्षा मागण्यासाठी माझ्या अभ्यानुसार जेव्हा देव रानावनात फिरायचे हा चिमटा द्या इकडं आता माझा अभ्यास सांगतो हा. बाकी नाताना विचारलं पण मी त्याचं उत्तर या गोंधाच नाही देणार मला एकदा कोणतरी गोंधळ हा चिमटा आहे ना हा नाच का वाजवत जायचे नाच कुठून फिरत जायचे हे शक्तीचं प्रतीक आहे मी मानतो हे शक्तीचं प्रतीक आहे वाजवलं काय येतंय आवाज येतोय मला अभ्यासानुसार नाच जेव्हा जंगलातून फिरायचे हे वाजत वाजत जायचं याच्यामुळे काय असं जंगलामध्ये प्राणी आवाजाने दूर व्हायचे म्हणजे नाताना त्याचं अडचण नको बरोबर आहे जर धरलं तर हे काय वरती
शस्त्र आहे, बरोबर आहे. परंतु हे आतावर तर कोणाच्या गोंधळ झालं ना, आता कोणी मला टोकील, कोणी युट्यूबला सर्च करेल, काय करेल, चांगल्यापेक्षा वाईट जास्त असतात. पण माझ्या अभ्यासात नाथांचे देतो मी तरी. हे शक्तीचे प्रतीक आहे. आवाजानुसार वन्य प्राणी असतात ते थोड बाजूला सरतात, कारण नाथांना जंगलातून जायचं असतं, बरोबर आहे. असं माझा अभ्यासानुसार आहे. शक्तीचे प्रतीक दोन्ही आहे. परंतु तेव्हा जर तुम्ही आलेत तर मूळ शस्त्र काय आहे तुमचं, जे नाथांच्या अवतारामध्ये तुम्हाला आम्ही दिलं होतं. कोणी ज्या आदिमायेने, ज्या भगवान शिवानी, त्रिशूलचा त्रिशूल. हा त्या गाणं छमछम माझ्या चढी ग चढी मला काढ बघे तो उडी छमछम माझ्या चढी ग चढी मला काढ बघे तो उडी हा छमछम माझ्या चढी ग चढी मला काढ बघे तो उडी छमछम माझ्या चढी ग चढी मला काढ बघे तो उडी छमछम माझ्या चढी ग चढी मला काढ बघे तो उडी छमछम माझ्या चढी ग चढी मला काढ बघे तो उडी छमछम माझ्या चढी ग चढी मला काढ बघे तो उडी गाणोबाचा आपण मान देऊ त्यांना. पण एकदा आता जेजुरीच्या खंडरायाला बोलवा, त्यांच्या सोबतीलाच बोलवा. भंडारा बाळीमध्ये शोभतो अंबिका तिला, जेजुरीच्या देवाचा नाद कुळा, जेजुरीच्या राजाचा नाद कुळा, देवाच्या बाबाचा नाद कुळा, जेजुरीच्या देवाचा नाद कुळा, जेजुरीच्या देवाचा नाद कुळा, भंडाऱ्याच्या देवाचा नाद कुळा. भंडारा बाळीमध्ये तुम्ही अंबिका तिला, भंडारा बाळीमध्ये अंबिका तिला, घोड्यावरल्या बाबाचा नाद कुळा, जेजुरीच्या राजाचा नाद कुळा, जेजुरीच्या देवाचा नाद कुळा, घोड्यावरल्या बाबाचा नाद कुळा, जेजुरीच्या देवाचा नाद कुळा, जेजुरीच्या देवाचा नाद कुळा. पाच जणी उठा. तेव्हा थांबा, आम्हाला तुम्ही बोलवलंय ना, आम्ही तुम्हाला बोलवलंय. आलेत ना, या नाथांना पहिले मान द्या. एक टावेल, एक ते द्या नारळ. या पाच जणी आरती करा. का माहितीये का, संचार होतो. ह्या झाडाचा दोष नसतोय, जे खेळते त्याचा दोष नसतोय. कुठे त्याला काहीतरी अडचणी येत. का होतंय ते झाड काय सांगतं माहितीये का, त्याच्या काही गोष्टी आई समजल्या तुम्हाला. तुम्ही जागरण गोंधळ मांडता किंवा पवित्र याच्याने कोणतेही कार्य करताना हे पवित्रपणाने करा. खा प्या काय करा ते बाहेर करा. ज्यावेळी शुभ कार्य असतंय त्यावेळी शुभच राहा असं त्यांचं म्हणणं आहे. आता कोणी केलं असेल या 5 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये म्हणून ते बोलतंय. तर त्याला जेवढं उलगड होतं तेवढं ते सांगतंय. आता ज्याने केलं असेल त्याने समजून जायचं. त्यानं एवढंच सांगायचे, तुम्ही पवित्रपणाने करा, मी तुमच्या आखेला उभा राहा, बरोबर ना देवा. हा तेवढंच सांगायचे. काही गोष्टी मी विचारल्या पण त्यांना उलगडा होत नसेल तर ते झाडाचा दोष नसतोय, काहीतरी अडचणी असतात त्यांना. म्हणून मी त्यांच्या मानाने त्यांना मान देतोय. कारण आता जर मी प्रश्न खुल्ला केला तर तो पुढच्या गोंधळात सावध होईल कोणतरी. या नाही का ना, थोडं मला पण अभ्यास आहे. थोडा बसमध्ये ना वाढत होत्या ना, हॉल 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 आम्हाला कसं भंडाऱ्याचं गोळ आहे. पहिलं भंडाऱ्याच्या सल्ल्याने चालतंय का त्याच्या शक्तीने चालतंय. नाही ना, ऐका ऐका ना, मी काय विचारतो, मी मला काय माहितीये का, मी 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 नाव घेत नाही. मला ज्या उभं राहायचं ना त्यानुसार मी विचारतोय. जटाधारी सावली पाठीशी उभी दिसली मला. काय दिसली? माऊली थांबा ना जरा, आम्ही बोलतोय ना, जरा थांबा. तुमचं मान केलं ना, मला काय दिसलं जेव्हा त्यांची मान देत होतो वाट म्हणजे काय ते हे एक जटा अशी निघल्या, जटा जटा जटा. ती सावली त्यांच्या पाठीमागे उभी आहे का नाहीये? त्या सावलीशी यांची भेट झाली होती का नव्हती झाली? मी काय बोलतोय, अहो इकडे काय बोलतोय? अहो ते बोलता भेट झाली का पण होता असं विषय. हा मला तेच बोलायचे. मी आधी काय बोललोय, शक्ती स्वतःची पाहिजे,
तशी त्यांच्या मागे आशीर्वाद आहे, चांगला आशीर्वाद आहे. जटा अशा निघलेले, जटा 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 अशी व्यक्ती फक्त मी विचारतो तुम्हाला की कोण आहे, काय आहे. मला फक्त आलेली माझी समस्या होती, मी विचारली. का हरकत आहे का? हा बस, माझं तेवढंच, मला तेवढंच विचारत होतं. हा बस, बाकी काय नाही माझं म्हणणं. हा चालेल, या तेव्हा त्याला सांगाव द्या भंडारा ते त्यांच्याकडे, त्यांच्या नावाने उठवून घ्या. द्या त्याला सांगाव, पिशून द्या त्यांना ते. द्या. सगळं मी 4 दिवसापूर्वीच आणलंय, कोणतं देऊ येतील तेवढ्यांचं. मी त्याच्या पुढचं पण सांगू शकतो. पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, महत्वाची तिसरी पायरी नाहीये. तर मी थोडक्यात एक ओळख का घेतली त्याचं कारण आहे. घ्या ते, झुली घ्या, झुली घ्या. असंच उभं राहायचं पाठीशी. चला स्थानावर. काय बोलतंय का झाड? काही बोलत नाही, नुसतं खेळतंय. मग आपण आता विचारायचं का? बोला, कोण आले देव आम्हाला? देवाला ते बोलायचं नाही, कोण आले विचारू आपण. कसं डायरेक्ट बोलणार? कोण आले बोला आम्हाला. सांगाल का कोण आले? सांगाल का कोण आले? हा, कुठून आले? कुठून आले? खंडोबा आले. खंडोबा तर 12 आहेत तसे. 12 आहेत ना? मग तुम्ही कुठून आले? बोला. झाडाला गाडी अडचण आहे का? नाही ना? मग खंडोबा आले तर कुठून आले आम्हाला सांगाल का? बोला. कडेपडावर आले, आनंदाने आले का? या धानके परवडच्या मध्ये स्थानकाला देवा तुम्ही आहेत का? मग एवढ्या वर्षे हे झाड खेळायचं, मग याला वाचा का नाही दिली तुम्ही? हा, बोला. बोला. यांच्या घरचं कोण आहे? यांच्या घरचं कोण आहे? वयस्कर कोण आहे? आई आल्या. हे झाड किती वर्ष गेलतंय? बरोबर वर्ष गेलतंय. बोलत नव्हतं, आता बोलतात खंडोबा आलोय, कडेपटावर आलोय. मग का बोलत नव्हतं आई? तर मला एक सांगा, हे झाड ज्या घरामध्ये जन्माला आलंय त्या घरामध्ये कशाला खाणं द्यायची का? हा, द्यायची का? हा, कशाला? काय होतं? असं होतं का काही? आता आहे का ते? काय होत? सांगा ना, माहिती आहे आईला. माहित झालं पाहिजे ना आपल्याला. का झाड येतो तर मी सांगतो ना काय. आई खाणं द्यायची कशाला? कोंबडा द्यायची, तलत द्यायची, बरोबर आहे? बस. हा, काय होती? तिच्या अंगात काय यायचं का? पण तिला बसवली होती. हे कोण तिचं? नातू का? हा, लेकरू ना. मग आता तिला काली तलत देता का? मग ती गेली का आहे? गेला का त्या? किती वर्ष झाले त्या वारलेल्या? हा, बरोबर आहे. झाड किती वर्षातून घेतोय?
हे 10-15 वर्ष गेलतोय. पण जी आई वारली ती किती वर्ष पूर्वी वारली? 20 वर्ष 25 वर्ष भरपूर. पण तिला बसवली होती घरात ना, पण ती गेली गावी? तर नाही गेली, अजून पण नाही गेली. शेती कुठे आहे तुमची? शेतीवर देव कोणतं आहे? देवी कोणते आहेत माहिती आहे कोणाला? देवी आहेत का तिथं? हा हा आई ती तलक त्या सौतीला नव्हती द्यायची तुम्हाला. त्या सात्या बहिणी होत्या, त्या सात्या बहिणी होत्या. जी पाहुणी बोल ना मी आले, ही पाहुणी तिला तिकडून आली ना. कुठून आली? विचारलं पाहुणी बसवायची का नाही बसवायची. जी पाहुणी आली होती ती त्या अंगाला असेल आणि त्या अंगाला असेल ती पाहुणी होती. पण यांना कोणी सांगितलं असेल का त्या सौतीला द्यायचं? सौतीला नव्हतं, त्या देवीला तिचं मान द्यायचं असेल. बरोबर आहे. आणि ते झाड या झाडाला आडवं येतंय, ते झाड याला आडवं येतंय. म्हणून हे वाच्यता करत नव्हतं. जेव्हा आपण सगळं मानपान दिलं तिला आई शांत केलं आधी. पण मी सांगितलं कोणाला? सांगितलं का? मी एक ओला नारळ सांगलाय. कुठे महाराज? दादा काय त्यांचं ना बंधू बसा इथं आम्ही आणू. ओला नारळ सांगेल मी. ओला नारळ आणला नसेल सांगितलं होता का? उभा राहा 2 मिनिटं. आई पक्का दारू कोण प्यायचा घरामध्ये? दारू कोण प्यायचं पक्का? कोण माहितीये कोण प्यायचं त्यांच्या घरात? मी एक ओला नारळ सांगला होता. कशासाठी माहिती काही? आपण जे देवीला पाणी घालतो त्याच्यामध्ये काय करतो? ओला नारळ टाकतो ना. आता ओला नारळ ते महाराज उठाय नारळ घ्या, एक ग्लास पाणी घ्या. मी सांगलो होतं ना आधी, सांगले का? असं आला. या गोष्टी मला कधीच समजल्या होत्या ज्यावेळी गेलं, म्हणून मी सांगितल्या नाही. मला पहिले देवांच्याकडून ऐकायच्या होत्या काय सांगतो देव काय नाही. बसा बंधूले जाऊ पण गेले बसा. ओला नारळ सांगितलं त्याचं कारण तोच होता का त्या पाण्यातल्या देवी होत्या का मालावरच्या होत्या? तिथं नाला आहे का ओल आहे का तिथं? असा विहीर आहे ना, मग पाण्यातल्या होत्या त्या. मला घ्या ना इकडे तुमच्या नारळ थोडा त्याच्यात पाणी टाका. आपल्या ते तिथं बसल्या तिथंच पाहिजेत का नाही? आता हे सोडल्या असतील कापूर पेटवा त्याच्यात, त्या विहिरीतल्या होत्या पाण्यातल्या होत्या. म्हणून मी ओला नारळ सांगला होता. तुम्ही खाणं कशा द्यायची? चौथीचा चेहरा दाखवायची ती. पण आई ती नव्हती, ती नव्हती, ती होती पाहुणी. शेतावरची होती. कोण ती? रानावानाची पाण्यातली होती. म्हणून मी ओला नारळ सांगूनच ठेवला होता. तर त्या विचारानंतर मेसेज गेला वाटतं रेंज नसेल तर. पण आहे आपल्याकडे नारळ. द्या इकडे आता माझ्याकडे. आता ओला नारळ नाही तर पाण्यातला देवी आपण पाण्यात पाडूया. चालेल का आई? का तुम्ही त्यांना मानपान दिला नाहीये? तुम्ही त्यांना कुठं सोडल्या? म्हाताऱ्याच्या माग. कुठे सोडल्या? कशात? हा नाही विचार आहे ना कशात सोडल्यात? आई कशात सोडल्या त्या? तो कुठे सोडल्या? पाण्यात सोडल्या का कुठं? हा पण त्या सोडल्या कुठं? स्मशानात सोडल्या. या अग्नीवर सोडल्या ना, या जालीवर सोडल्या. पण त्या सोडायच्या होत्या कुठं आपल्याला? पाण्यात. या खंडोबाचं गाणं चल मोकळ्या मनाने येशील. येशील या खंडवाला येडवाई लागल वाग्याला, लागल वाग्याला येडवाई लागल मुरळीला, लागल वाग्याला येडवाई लागल मुरळीला. या खंडवाला या मागणारी येडवाई लागल वाग्याला, लागल वाग्याला येडवाई लागल मुरळीला, लागल वाग्याला येडवाई लागल मुरळीला. या खंडवाला येडवाई लागल वाग्याला, लागल वाग्याला येडवाई लागल मुरळीला. या
द्यायचं. हा आम्ही नेहमी येणार नाहीये. मग आनंदाने आले तर आनंदाचा भांडारा उचलून जायचं. सफेद वस्त्र, नारळ. आता मला सांगा, तुम्ही जी काळी तिलक त्या देवीने द्यायचं, पण मला सांगा पिढून पिढीने जे तुमचं कुलदेव जिथं असतील तिथं काली तिलक आणि कोंबडा द्यायचे का तुम्ही? या पिढून पिढी कुलदेवतामध्ये कोंबडा आणि काली तिलक पहिले द्यायचे का? देव माणसाने म्हणा, पण तुम्हाला माहित पण नाही का? हा मी सांगतो तुम्हाला, ती देवीची पाण्यातली तीच आहे आणि इथं पण तीच आहे. फक्त दोन बैल आहेत त्या, एक गोडी आहे तिकट आहे. हा पिढी पिढीनुसार जर तुमच्या याच्यानुसार गोत्रानुसार तर तिला कालीपाठ आणि जी काली तिलक असते ना ती द्यायलाच लागेल तुम्हाला. कोणाला? धानके परिवाराला. जेव्हा आनंदाचं कार्य होतंय, आनंदाचं कार्य झाल्यानंतर तुम्ही आता नसेल तर तुमचं जिथं कुठं धानके परिवार बसला असेल, मी पेन वही कोणाला सांगते लिहून ठेवा. जिथेही धानके परिवार बसला असेल तुमच्या देवाला मलिदाचा नैवेद्य आणि उंबरण्याच्या बाहेर त्याला काली ती तलक बसत नाही, ती लागते. फक्त ते तिचं रूप घेऊन आणि त्या म्हातारीचं रूप घेऊन आलं, पण समजणारा ते समजलं नव्हतं. आपण कुठे टाकलं? अग्नीमध्ये. म्हणून मी अग्नी पेटवली आणि ओला नारळ सांगतो, मला तिला परत पाण्यात सोडायची होती. कुठं? मग मला सांगा धानके परिवार, मी लिहून देतोय. मान द्या नका देऊ तो. या देवाला हा पवित्र घोडा आहे. उंबरठ्याच्या बाहेर तिचा जो मान आहे काली तलक, ही तुम्ही माझ्या याच्यानुसार जे देव खेळतात त्यानुसार मला येतंय. तरी सुद्धा तुमचं इतरत्र धानके परिवार असेल त्यांना विचारा का आपल्या पिढून पिढीमध्ये हे द्यायचं का नव्हते. म्हणून मी पेन आणि वही दिले. देव गोड बनवायचं का तिखट? देव गोड आहे का आपलं? शाकाहारी बनवायचं का देव? हा सर्वांनी सांगा, देव शाकाहारी बनवायचं का? काली पिशवी बंद करायची का तुम्हाला? बरोबर ना? देव गोड का ना? देव जर गोड आहे, देवाना शाकाहारी बनवायचे तर चंद्राने बाला पाडबाईचा जमीन निघाला. पौर्णिमेचा चंद्राने बाला पाडबाईचा जमीन निघाला. आता धानके परिवार 5 जण कोणतरी याल का समोर? मी सांगतो काय 5 जण इथं इथं या नाही तर हे पण चालते. चालेल मला हे मेन. मला सांगा, आपण हा देवाला मांडलाय. आता कोण आली? कालिका माता कालूबाई आली. बरोबर आहे? मी तर म्हणतो कालिका माता आली. मग कालिका माता आपल्या देवारी आहे का? आहे का? आहे नाही बोलतात तुम्ही. हा आहे का? मी बोलतो आहे. या 5 जण मी सांगतो. तिने ओळख द्यायची आणि मी सांगतो. तिने ओळख दिली तिची. या देवीचा गटकुटे. हा आता इथे या, मी दाखवतो. ती दाखवली, तिने दाखवला, तिने संचार केलेला. आता मी तुमच्या झाडाने विचारलं असतं ना, समजत नसतं. मी आता पोट करतोय. खान का माहितीये का? त्यांच्या पद्धतीने ती झाडाने खूप मदत केली. पण काही गोष्टी तुमच्याही चुकतात. झाड झाडाच्या ठिकाणी बरोबर आपण त्या गोष्टी सांभाळतो, पूजापाठ नाही करत. बरोबर? आता मी बंदिस्त ठेवली तिला. का सांगतो मी.
कोण? कालूबाई कालिका. पण कालिका उघड्यावर ठेवली, देवाऱ्यात बसवली तर काय होईल? काय होईल? तांडव मांडली ती. मग मी काय केलं? ताक बनवताना काय केलं? गोत्रानुसार माझ्या शक्तीनुसार मला जे येडी भक्तीने मला समजलं, मी डबी बनवली. ही डबी बनवली. महाराज हिच्या आतमध्ये कोण कोण घेतो तुळजापूरला? काय भरलं हिच्या आतमध्ये? माहितच नव्हतं कोणाला, मी सांगितलं पण नव्हतं. ही डबी होती का पहिले तुमच्या देवाऱ्यात? मी या डबीच्या आतमध्ये भस्म टाकले. भस्म काय टाकले? भस्म म्हणजे राख. राख कुठं असते? स्मशानात. पण ही स्मशानाची राख नाही, आपल्या देवीची भस्म आहे. जशी स्मशान राख असते तशी कालिका कुठं असते? कुठं असते? कालिका स्मशानाची पण असते ना. का ना गाणं कोणतं बोलत हो तुम्ही? ते कडवा बोला देवा देवी कालूबाईचा कालिकाचा. काळूबाईचा का कालिकाचा? कालिकाचा. अवावरी रूपाची माता कालिका रावळी झोपली. रावली म्हणजे कुठं? अवरी रूपाची माता कालिका रावळी झोपली. हनवट माता काली आता आलय बंगाली. हनवट माता हा मग तिथले भस्म याच्यामध्ये टाकले का ती खुल्ली असली तर कालिका उघडी होईल. नाच तुनंगा नाच करेल, पण तिचं आवरण आपल्याला भूताला जमतील का? मग तिला स्थान पण दिलेलं आपण शांत रूपात, म्हणून तिला कालूबाई रूपात म्हणजे मरियाई रूपात बोला, तुम्ही लक्ष्मी रूपात बोला, किंवा तिला गावदेवी रूपात बोला. पण आपल्याला धावली आपल्या ती. मग धावली कोण धावली? आधी कोणतं झाड आलं का? कोण आलं? हीच माऊली आली. कारण मला गरज होती तिची, तुम्हाला गरज होती तिची. कारण ती बसताना त्या रूपाची ना उठताना या रूपाची. म्हणून ती कालीपाट जे काय बोलतोय ते कुठे असेल. पण ही सुरुवात केली का आधी? किती दिवसांनी बनवलं? तर याचं म्हणून समजून घ्या, नाही तर उद्या जाईल कोणी भक्ताकडे त्या महाराजांनी काय बनवलंय. आली लई डोकं चालतंय. तसं त्या निश्चिती महाराजांचं जरा कंटिन्यू चालू आहे, त्यामुळे काय लोकांच्या पोटात पण दुखत असं. खरंय ना हो? खरंय ना? म्हणून स्पष्टता असेल. बरी हे बनवण्याचं कारण हे रूप येणार होतं मला त्यावेळी समजलं होतं. किती महाराज हो हे किती दिवसापूर्वी बनवलं आपण हे? तुम्ही होतं कुठे बंधू? हे किती दिवसापूर्वी बनवलंय? तर 15-20 दिवसापूर्वी. वारं कधी आलंय तुमचं? आता आलंय, 4 दिवस झाले. मग हे बनवलंय चुकीचं का बरोबर आहे? बरोबर आहे. उद्या कोणी काय विचारलं तर माझ्याकडे घेऊन या. हा फक्त मी काय केलं, स्थिर रूपात ठेवले तिला, उग्र रूपात नाही. मग तिचा मान झाला पाहिजे का नाही? सुरुवात कुठून झाली? तिच्या रूपापासून. मग 5 जणी याच 5 जणी आहेत का? दुसरं नाही कोणी? या आता या 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 या